मुंबईहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणाऱ्या कारची अज्ञात वाहनाशी धडक होत अपघातात कारमधील 5 प्रवासी जखमी झाले आहे. हा अपघात शनिवार तारीख 30 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान घडला. राजू चव्हाण वय 38 वर्षे, मधुकर सोनवणे वय 32 वर्षे, संजू बगाले वय 31 वर्षे, एकनाथ राठोड वय 34 वर्षे, एकनाथ काटकर वय 40 वर्षे हे प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मुंबईहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने कार क्रमांक MH20DV 5112 येत असताना कारची नागपूर कॉरिडॉरमध्ये चॅनल क्रमांक 468.3 जवळ अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक होत कार पार्किंग लेन व 80च्या लेनमध्ये पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शिंदे, हेड कॉन्स्टेबल गरड, कॉन्स्टेबल सुलाने यांच्यासह महामार्ग सुरक्षा बलचे सुरक्षा पर्यवेक्षक कृष्णा बडे, सुरक्षा रक्षक संजय लोहार, रणजित जंजाळ यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. घटनेतील जखमी हे मराठा आंदोलक असल्याची माहिती प्राप्त होत असून आंदोलनातून परत येत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर घटनेतील जखमी हे फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील रहिवासी असल्याची माहिती वैजापूर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.